हॅलो, गुड मॉर्निंग. मी शिवानी. आज घरातले सगळे देवाला जाणार होते 2 दिवसासाठी. त्यामुळे घरी किट्टून मीच होते आणि त्यांना जायचं होतं, त्यामुळे त्यांनी शेंगदाणे चटणी, चपात्या वगैरे असं भरपूर काही सोबत नेलं होतं. आणि मला जास्त वेळ उभं राहायचं नव्हतं, त्यामुळे मम्मीनीच सगळा स्वयंपाक वगैरे बनवला होता. आणि किट्टूचं अशी काहीतरी रील बनवायचं काम चालू होतं. त्यानंतर यांची शर्ट वगैरे इस्त्री करून दिली मी आणि सगळे निघाले होते. किट्टू त्यांच्या मागं लागली होती आणि जास्त रडर म्हणून मग मला तिला ज्वेलरी मेकअपचं सामान वगैरे द्यावं लागलं खेळायला. मग ती खेळत होती आणि हे निघाले होते सगळे जाण्यासाठी. त्यानंतर तिचे पप्पा लेट जाणार होते थोडं मागून, तर मग ते पण निघाले जाण्यासाठी. मग आम्ही घरात आलो आणि यांनी घरात गाडी लावली होती. मी तेच व्हिडिओ काढत होते, तेवढ्यात मध्ये बाहेरून हॉर्न वाजला आणि मी बाहेर गेले. तर तिचे पप्पा मला आणि किट्टूला खायला घेऊन आले होते. ते मला म्हटले होते तू जाऊन घेऊन ये काही आणायचं असेल तर, पण माझ्या पायामुळं मला चालता येत नव्हतं. तर मग त्यांनी मग परत जाऊन रिटर्न घेऊन आले ते खाण्यासाठी. त्यानंतर आम्ही लस्सी वगैरे पिलो, थोडा वेळ आराम केला आणि दुपारी माझे मम्मी पप्पा आले होते माझ्यासोबत, कुणी नव्हतं म्हणून. त्यामुळे मग माझ्या मम्मीने आलं थालपीठ मस्त लोणचं वगैरे बनवलं होतं, पापड वगैरे तळले होते आणि येताना भरपूर काही खायला घेऊन आले होते. टरबूज वगैरे, लाडू वगैरे भरपूर काही घेऊन आले होते खायला. मी पहिले गरमागरम थालपीठवर ताव मारला, त्यानंतर ड्रेसिंग करायला जायचं होतं. मग तसेच गेले पुढं आणि पाय खूप दुखत होता, त्याच्यावर त्या औषधांचे सोडते, त्यामुळं मग मला काही तिथं जायची इच्छाच नव्हती, पण जावं लागणार होतं. 2 दिवस आड पट्टी बदलायला लावली होती त्यांनी. आणि किट्टू मला पाहून रडायला लागली होती. तिला वाटलं मम्माला काय करताय डॉक्टर, तर मग पप्पा अशी घेऊन बसले होते तिला बाहेर. त्यानंतर पाणीपुरी खायला गेलो होतो आम्ही तिथून पुढं थोडं. आणि रात्री मला हॉटेलची भाजी खायची इच्छा झाली होती. हॉटेलला जायचं होतं खरं तर, पण मम्मीने थालपीठ वगैरे भरपूर काही बनवलं होतं, त्यामुळे आम्ही घरीच पनीरची भाजी घेऊन आलो. आणि सगळं जेवण वगैरे झाल्यावर सगळं आवरल्यावर मग अशी किट्टूची मजा बघत बसलो होतो आम्ही. ती मस्त मम्मीसोबत खेळत होती. ही माझी मम्मी आहे, तिच्यासोबत मस्त खेळत होती ती. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांग.